उपराजधानी नागपुरात घातपाताचा इशारा देण्यात आलाय। ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद भारतात घातपात घडवू शकते असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिलाय। त्यामुळे पोलिसांनी महालमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय, रेशीम बागेतील स्मृती भवन यासह सर्वच महत्त्वाची धार्मिक स्थळं आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली। नागपुरात राज्य राखीव पोलीस दलाच्या 5 तुकड्या, होमगार्डसह 10,000 पोलीस तैनात केलेत। याशिवाय एआयच्या मदतीनेही प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येते। विधान भवन, रामगिरी, दीक्षाभूमी, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानांभोवतीही सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, एकतर अधिवेशन आहे आणि त्यातच अशा पद्धतीनं घातपाताचा इशारा देण्यात आलाय, त्यामुळे सतर्कता अधिक बाळगली जात असेल। नक्कीच, खरं तर अधिवेशन काळामध्ये तशीही व्हीआयपीची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते आणि अधिवेशन काळात सगळेच मंत्री जे आहेत ते महाराष्ट्रात येत असतात, राज्यपाल येत असतात। या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि करडी नजर असते। पोलिसांकडून यावेळेस एआयच्या माध्यमातून सुद्धा जे आहे गर्दीच्या ठिकाणी नियंत्रण ठेवलं जाणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीनंतर कुठेतरी हाय अलर्ट दिलाच होता। त्यामुळे कुठेतरी सूत्रांची माहिती अशी आहे की अशा पद्धतीचा जो आहे जैश ए मोहम्मदचा तर घातपात होऊ शकतो का किंवा तशा पद्धतीत शंका असल्या त्या अनुषंगाने सुद्धा खबरदारी अगदी बरोबर आहे, खबरदारी घ्यावीच लागणार आहे। धन्यवाद पराग संपूर्ण माहितीसाठी।